नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहात अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आज आपण बोलणार आहोत इलेक्शन कमिशन यांनी जी रविवारी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या 10-12 दिवसापूर्वी लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशन कडनं कशी वोट चोरी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी फेक वोटर्स ॲड केले. लाखोच्या संख्येने एकेका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांनी एक लाख फेक वोटर्स जे ॲड केले होते ह्या सगळ्या बाबतीत त्यांनी खुलासा केला होता. आणि तो खुलासा केल्यानंतर आपल्याला लगेच इलेक्शन कमिशनकडनं त्याच्यावर उत्तर अपेक्षित होतं आणि त्यांना प्रूव्ह करायचं होतं. ॲक्च्युली हे इलेक्शन कमिशनचं काम होतं की आज एक लीडर ऑफ अपोजिशन एवढ्या मोठ्या ज्या चुका केलेल्या त्या चुका त्यांनी दाखवून दिल्या होत्या की कशाप्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात फेक वोटर्स ॲड करण्यात आले होते आणि याचा खुलासा इलेक्शन कमिशनकडनं लगेच आपल्याला अपेक्षित होता. पण तसं काय झालं नाही आणि आज शेवटी 10-12 दिवसानंतर इलेक्शन कमिशननी 10 दिवसानंतर समजा इलेक्शन कमिशननी संडेला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मग आता प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर परत 10 दिवसाचा एक गॅप घेतल्यानंतर आपल्याला प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळतील अशी आपल्या सर्वांना अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही. तिथे बसलेले जे पत्रकार होते त्या पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न जे विचारले ते कुठल्याही प्रश्नाची उत्तरं जे कमिशनचे चीफ होते ते बसले होते त्यांनी कुठली उत्तरं दिली नाही. त्यांना सगळ्या पत्रकारांनी सरळ ठोस प्रश्न विचारले होते की आज एवढे जे फेक वोटर्स आहेत ते फेक वोटर्स कसे काय याच्यामध्ये याद्यांमध्ये ॲड झाले. त्याच्यानंतर एक वोटर 4 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्याचं नाव कसं काय आहे. परत एकाच यादीमध्ये ते एका वोटरचे 4 वोटर लिस्टमध्ये नाव कसे आहेत. त्यानंतर मग एकेका घरामध्ये 80 वोटर्स जे रजिस्टर्ड आहेत ते कसे काय आले. त्यानंतर हाऊस नंबर 0 आहे. हाऊस नंबर 0 हे असं रजिस्ट्रेशनमध्ये वोटरच्या ॲड्रेसच्या रजिस्ट्रेशनमध्ये हे कसं काय आलं. त्यानंतर वोटरचं जे मिडल नेम आहे ते मिडल नेममध्ये HG JWK असे काही अल्फाबेटिकल जे वर्डिंग्स आहेत हे असे टाकून ते पण वोटर लिस्टमध्ये नावं रजिस्टर्ड आहे. तर ह्या सगळ्या जे आहे हे हा जो पूर्णपणे जो घोटाळा आहे याबद्दल जो इलेक्शन कमिशनकडनं उत्तर अपेक्षित होतं. पण त्यांनी सगळी हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची काही दखल घेतली नाही आणि एकदम उडवाउडवीची आणि थातूरमातूर अशी काहीतरी उत्तरं दिली आणि खास करून त्यांना अजून एक विचारण्यात आलं होतं की तुम्ही जे याद्या आहेत त्या मशीन रिडेबल ज्या याद्या आहेत ती यादी तुम्ही का देत नाही. त्यामागे त्याचं कारण काय. त्यामागे ते इलेक्शन कमिशनकडनं प्रायव्हसीचं कारण देण्यात आलं आणि परत त्यांना हेही विचारण्यात आलं की बाबा व्हिडिओ फुटेज जे आहेत तिथे बूथवरचे पोलिंग बूथवरचे जे व्हिडिओ फुटेज आहेत ते तुम्ही व्हिडिओ फुटेज का देत नाही तेही विचारण्यात आलं. तर व्हिडिओ फुटेजच्या बाबतीत त्यांच्याकडनं एकदम हास्यास्पद जे इलेक्शन कमिशनर जे चीफ बसले होते त्यांच्याकडनं एक हास्यास्पद असं उत्तर मिळालं की तुमच्या आई बहीण किंवा बायको यांचे जर असे जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल केलं तर तुम्हाला चालेल का. असं म्हणजे ते प्रायव्हसीचे भंग नाही होत का. आता पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा वोटर्स तिथे पोलिंग बूथवर वोटिंग करण्यासाठी जातात तर तिथे ऑलरेडी मीडियावाले कॅमेरा घेऊन हे ते सगळे उपस्थित असतात तर त्याच्यामध्ये तर रेकॉर्डिंग होते. बरं आता दुसरं म्हणजे ते फुटेज तुमच्याकडे काय मागितले त्यांनी बाबा असं आक्षेपार्ह असं काय त्याच्यामध्ये फुटेजमध्ये की ज्याच्यामध्ये प्रायव्हसीचा भंग होऊ शकतो. पोलिंग बूथवर लोक वोटिंग करण्यासाठी येतात ते वोटिंग करतानाचे जे फुटेज आहेत ते फुटेज तुमच्याकडे मागण्यात आले होतं तर त्याच्यामध्ये प्रायव्हसीचा भंग काय होतं का. लोकांचे बेडरूममधले का बाथरूममधले असे काही फुटेज तुमच्याकडे मागितले होते का ज्याच्याने प्रायव्हसी भंग होणार आहे. तर असं एकदम फालतू जे उत्तर आहे इलेक्शन कमिशनचे चीफ आहेत यांनी दिलेले आणि मग खरंच तो माणूस इलेक्शन कमिशनच्या चीफच्या पदी तो बसण्याच्या लायक आहे का असं ह्याच्यावरनं सगळं दिसून येत होतं. आणि म्हणजे तो इलेक्शन कमिशनचा चीफ बसला आहे की भाजपचा प्रवक्ता बसला आहे असं साधारणतः त्यांच्या वागण्यावरनं दिसत होतं. आणि हे जे ज्ञानेश कुमार आहेत तर आपण सर्वांना एक गोष्ट सांगायची होती की ज्ञानेश कुमार यांनी आपले जे गृहमंत्री आहेत अमित शाह यांचं गृह खात्यामध्ये 2020 ते 2022 2 वर्ष या खात्यामध्ये त्यांच्या अंडर तिथे काम केलेलं आहे. आणि म्हणजे आपण समजू शकतो की साधारणतः या सगळ्या जे लिंक्स आहेत ते कुठपर्यंत लागत आहेत ते. आणि ह्याच्या आधीचे जे चीफ कमिशनर होते संजीव कुमार ते तर गायबच झाले. तर आपला भारत देश सोडून कुठे ते परदेशात गेलेले आहेत.
तर त्यांचा काय आता पत्ता नाही आहे. आणि एक साधारणतः अशा ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या जर डेमोक्रेसी मध्ये एकदम घातक आहेत या सगळ्या गोष्टी. आणि आज इलेक्शन कमिशनसारखी जी संस्था आहे ज्याच्याकडनं पारदर्शकता अपेक्षित आहे, आज आपला जो संविधान आहे, आज आपली डेमोक्रेसी आहे, आज डेमोक्रेसी टिकवण्याचं खरं काम हे इलेक्शन कमिशनचं आहे. त्यांनी पारदर्शकता त्यांच्या कामामध्ये इलेक्शनमध्ये दाखवायला पाहिजे. तुम्ही एक रूलिंग पार्टीच्या बाजूने जर सगळ्या गोष्टी करणार असाल तर आपला हा देश डेमोक्रेटिक नेशन म्हणून राहणारच नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एखादा लीडर ऑफ ऑपोजिशन आहे जो तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्यायला पाहिजे, त्याचे खुलासे करायला पाहिजे. तर त्याला तुम्ही ॲफिडेविट द्यायला सांगता. आणि BJPचा जो प्रवक्ता आहे, काय MP अनुराग ठाकूर, तो जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी सांगतो तर त्याला तुम्ही त्या बाबतीत जर तुम्ही राहुल गांधीला सांगत असाल तर त्यालाही सांगायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये असं दुजाभाव का करता? म्हणजे ह्याच्यावरनंही काही गोष्टी लोकांच्या लक्षात येतात की कशाप्रकारे हे सगळं ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा एक प्रकारे भारतीय जनता पार्टीची गुलाम झालेली आहे, इलेक्शन यंत्रणा. आणि आता इथून जर आपल्याला इलेक्शन कमिशनकडनं पारदर्शकता असेल याची अपेक्षा ठेवणं पण माझ्या मते एक काय आहे हेच चूकच असेल. पारदर्शकता ठेवणं, अपेक्षित ठेवणं एक चूक असेल. कारण का ज्या प्रकारे हे लोक कारभार चालवत आहेत यावरनं एक लक्षात आलेलं आहे आपल्याला की ही पूर्ण यंत्रणा जी करप्ट झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांना बिहारच्या बाबतीत पण त्यांना विचारण्यात आलं होतं की बिहारमध्ये अचानक तुम्ही एवढं मोठं साधारणतः तिथे एक बाढची परिस्थिती आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिकडे अजून बाकीचे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत यांना न विचारता डायरेक्ट तुम्ही तो SIR घेतलं, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, हे तुम्ही कशासाठी घेतलं? आणि तुम्ही एकही नवीन मतदार तो त्या तिकडे ॲड न केला आणि डायरेक्ट 65 लाख मतदार तुम्ही ते कमी केले. ते 65 लाख मतदार का कमी केले आणि कुठले लोकांचे नाव कमी झाली, या सगळ्या गोष्टींचा खुलासाही त्यांच्याकडनं मागण्यात आला होता इलेक्शन कमिशन. पण त्या बाबतीतही काय त्यांनी उत्तरं दिली नाही. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आज संडेला तिकडे राहुल गांधी यांनी एक यात्रा काढलेली आहे या SIRच्या बाबतीत. आणि दुसरं म्हणजे ते वोट चोरी जी झालेली आहे इलेक्शनमध्ये, या बाबतीत राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी ही संडेला यात्रा काढली. आणि इलेक्शन कमिशन हे जी आता सरकारी यंत्रणा आहे, नॉर्मली हे लोक प्रेस कॉन्फरन्स असं म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेत नाही, पण त्यांनी पण संडेलाच मुद्दामून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. कारण का त्यांचा ते राहुल गांधी आणि ते तेजस्वी यादव हे जे यात्रा काढत होते तिथे, तर त्याला ती ओव्हरशॅडो करण्यासाठी त्यांनी ही आता प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे, ही प्रेस कॉन्फरन्स पूर्णपणे फ्लॉप झाली. आणि हे निवडणूक आयोगाचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे. कारण का ह्याच्यामध्ये त्यांना कुठलाही एक ठोस उत्तर देता नाही आलं. मग जर तुम्हाला ठोस उत्तरं देता येणार नव्हती तर कशासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही? जे 10 दिवस जे गप्प बसले होते तसंच बसायचं होतं. नाहीतरी आता लोकांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक समजून आलेलं आहे की साधारणतः हे एक सरकारी काही यंत्रणा आहेत हे आता भाजपच्या पूर्ण हाताखाली आलेले आहेत. आणि कशाप्रकारे हे सगळं फंक्शनिंग चालतं हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि माझ्या मते आता जर लोकांनीच ठरवायला पाहिजे की जर हे अशा जर चालणार असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल, आंदोलनं करावी लागेल. आपल्याला आपल्या देशाचं जर संविधान वाचवायचं असेल, ही डेमोक्रेसी टिकून ठेवायची असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार. आणि अशा ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याविरुद्ध आपल्याला आंदोलन करावंच लागणार आहे. आणि हे जर आपण असं नाही केलं आणि गपचूप बसून राहिलो तर मग हा जो आपला देश आहे हा पूर्णपणे अराजकतेकडे जाईल. आणि आज रशियामध्ये जसं पुटिन जे आहेत, ज्या प्रकारे ते देश चालवत आहेत, तसंच इकडे एकाधिकारशाही जी आहे ती चालू होईल आपल्या देशामध्ये. आणि तसं बघायला गेलं तर आज सगळी जी यंत्रणा आणि हे त्या अघोषित आणीबाणी त्यातलाच प्रकार आहे आपल्याकडे. मीडिया कधीच आपली विकली गेलेली आहे, इकडची ती मीडिया दलाल झालेली आहे. त्यांच्याकडनं आपल्याला काय जे खऱ्या गोष्टीचा जो खुलासा आहे ते त्यांच्याकडनं अपेक्षितच नाही आहे. आणि अशा प्रकारे आज आपल्या देशाची ही जी वाटचाल जी चालू आहे ही खूप भयानक अशी ही वाटचाल आहे एक. आणि ह्याच्यातनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपण वेळोवेळी
हे राहुल गांधी आहेत किंवा बाकीचे जे जे लीडर्स आहेत ऑपोजिशनचे, आणि जे या सरकारच्या ज्या चुका आहेत किंवा या सरकारी यंत्रणा आहेत हे कशाप्रकारे जे वागत आहेत यांच्या विरोधात जर बोलत असतील तर आपण या सगळ्या गोष्टीचं त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण का शेवटी हा आपला जो देश आहे हा एक डेमोक्रॅटिक नेशन आहे आणि ती डेमोक्रेसी टिकली पाहिजे. आणि हे टिकून राहणं शेवटी हे इतरच्या जनतेच्याच हातामध्ये आहे. म्हणून जनतेने सतर्क राहणं आणि या अशा अन्यायाविरुद्ध लढा देणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.